गुरुजी तुम्ही मला जर साथ द्याल तर मला एक आपल्या मंडळाकडून कार्यक्रम राबवायचा आहे बा. सांगा ना राजेहो, आपण का मागे येतो काय? सांगा ना काय काय आहे तुमचा उपक्रम काय? तुझी माय म्हणणं असं पडून राहिलं का बा, आता जे आहे आता गणपती उठते, गणपती उठते तेव्हा ते सगळं आपल्या घरचे बाया जे असते ते बेलफूल जमा करते. अघळा झाला केना झाला हे सगळं काय करते, ह्या बाया जमा करते आणि ज्या दिवशी गणपती शिरवते त्या दिवशी ते नदीतच शिरून देते. मग याच्यामुळे काय होऊन राहिलं, आपल्या गावच्या नदीत होऊन राहिलं जलप्रदूषण होऊन राहिलं गुरुजी. हो काय गुरुजी, माया घरचे तर म्हटलं वर्षभर याचं ठेवते. आत्ता गणपतीच्या वेळेस माया बायको घेऊन मला जाल लावते आणि इकडे गणपती शिरवतो आम्ही आणि थेच त्याच्यात टाकून देतो. हो माया घरचे ते नदीतच शिरवते, नाही तर काय. हो हे बरोबर आहे, तुम्ही आम्ही सगळेजण ते तसंच करतो. पुरा गावात जे आहे ते तसंच करते. राजेहो तुम्ही म्हटलं ते गोष्ट खरी आहे. प्रदूषित होते, जलप्रदूषण होते, हे आजपर्यंत माझ्या डोक्यातच नाही आलं. म्हणूनच हा कार्यक्रम आपल्याला राबवायचा आहे. तर आपल्या मंडळाकडून राबवू हा कार्यक्रम. हो सरपंच साहेब बरोबर आहे. याच्यामुळं जलप्रदूषित होऊन राहिलं आणि हे तर आजपर्यंत आपण गोष्ट आपल्या मंडळाकडून होऊ द्या. कारण कसं आहे, हे चांगलं काम आपल्याला करणं खूपच गरजेचं आहे. कारण की आपली जी नदी आहे ते पूर्ण प्रदूषित होऊन राहिली आणि हे काही आपण साफ करत नाही नेहमी नेहमी नेहमी. तुम्ही म्हणता तो कार्यक्रम आम्ही राबवले तयार आहे. हो, आपण एकदाचा नेऊन टाकलं का आपण मोकळा होऊन जातो आणि तिथं मग गारा गारा होऊन जाते. हे बरोबर आहे तुमचं. हो आम्ही आहे तयार, पाठिंबा देतो आम्ही, आहे तयार आम्ही. करायला लागते सरपंच साहेब ते सांगा, आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहे. हे जे आहे आपण सगळं घेऊन जातो आणि आपली काय आपण भूमिका काय असते, आपली एक भूमिका राहते का बा आपल्या घरचं जे बेलफूल आहे सगळं आपण वर्षभराचं नेऊन टाकतो. तुम्ही सांगता तशाप्रमाणे कसं आहे, नेऊन टाकलं झालं आपलं कार्य. आणि आपले हे घरातलं जे आहे बेलफूल त्याला आपण निर्माल्य म्हणतो. हे निर्माल्य सगळं तर काय होते त्या नदीमध्ये जमा होते आणि हे जमा झाल्यावर एका नदीच्या काठावर जाऊन बसून जाते. सगळा जो ढीग आहे त्याचं कचऱ्यात रूपांतर होते. याच्यामुळे आपली भूमी काय होऊन राहिली, प्रदूषित होऊन राहिली. हो जलप्रदूषण होऊन राहिलं राजे हो, आणि भूमी प्रदूषण होऊन राहिलं. लय कठीण काम होऊन राहिलं. आपणच तर खरं प्रदूषण करणारे लोक आहे. आपण म्हणतो येले म्हणतो असं प्रदूषण होऊन राहिलं, येणं प्रदूषण होऊन राहिलं आणि स्वतःच तर आपण काही करून नाही राहिलो राजे हो. सारी भूमी प्रदूषित करून राहिलं, जलही प्रदूषित करून राहिलं. आपण लोक वाटा जरासाही नाही आपला. स्वच्छता करायचं नाही, आपण नुसतं प्रदूषण करून ठेवून राहिलो. हो हे आपलेच कर्म हे सगळं. आपण जे करून राहिलो हे सगळं जलप्रदूषण करून राहिलो, ध्वनी प्रदूषण करतो, अधिक जलप्रदूषण करतो, हे आपणच करून राहिलो. पण असं नाही का आपण काही कधी ते कमी करण्याचा प्रयत्न करण, हे कधी करूनच नाही राहिलं ना. मग म्हणतो हे होऊन राहिलं, पोट दुखते आणि तब्येत बिघडते आणि आपली जमीन आपल्याला पिकत नाही, असं होऊन राहिलं तसं पिऊन राहिलं आणि आपणच त्याला सगळ्या दोषी आहे. पण आपण कधी मान्यच करत नाही. हो राजे हो एवढंच नाही, हा कचरा आपल्या जास्त दिवस झाले का आपल्या पर्यावरणाला दूषित करते. तुम्हाला सांगतो जो मग आता हा काठावरच कचरा निर्माण होते. मग याच्यासाठी आपण माणसंही लावते, सरकारही लावते मला माणसं. मग ते माणसं येते त्याच्या पाया पडते, ते शेवटी देवाच्या फुलाच्या पानावरच पडते ना. शेवटी हा एक अपराधच झाला ना. पुन्हा राजेहो आपण नकळत अपराधी होऊन राहिला. आपण अपराध कधी करतो आपल्याला हे समजतच नाही. अरे राजेहो माया वावर तिकडे आहे, मी तर काठाकाठाने जातो, मग शेवटी काठामध्ये जमाच होते, शेवटी माही अपराधच होऊन राहिला ना. म्हणूनच राजेहो मी म्हणून राहिलो पहा बरं किती त्याचे तोटे आहे. म्हणूनच आपण हा उपक्रम राबवायचं ठरवलं. असं आम्हाला सगळं समजलं कसं कसं महत्व आहे. तर आता समजलं, आमच्या डोक्यात पुरं गेलं सरपंच साहेब. पण आता नेमकं काय करायचं ह्या उपक्रमासाठी? हो याच्यावर खूप सारे मार्ग आहे. पण याच्यासाठी आपल्या ज्या याची आहे देणगी ते वापर करणार आहे आपण. गुप्तदानामधली तुम्हाला तर म्हटलंच होतं, गुप्तदानामधले आपलं जेवण खावण गावाला करून सुद्धा पैसा उरणार आहे. आणि पण आज आपण हा गुप्तदानाचा पैसा वापरणार आहे, पण हा पुढच्याच वर्षी हे जे आपण उपक्रम राबवणार आहे त्याच्यापासून आपल्याला पैसा मिळणार आहे. काय सरपंच साहेब हसण्याजोगतीच गोष्ट बोलली ना तुम्ही. हसण्याजोगती गोष्ट बोलले म्हटलं. तुम्ही ह्या उपक्रमामध्ये पैसे लावल्यावर कसा वापस येईल राजे पैसे? तुम्ही उपक्रम करून करून काय कराल जमा करा काही करा तुम्ही त्याचं. पण पैसा कसा मला नाही वाटत पैसा नाही निर्माण होऊ शकत. ते हसू नको. काही ना काही लालाजीने ठरवलं असं ना, तेव्हाच तेवढी मोठी गोष्ट करून राहिले ना. आणि तू कशाला जिद घेऊन राहिला असा कसा पैसा निर्माण करते म्हणून? जिद नको घेऊ राजे हो, पहिले गोष्ट पुरी आहे काय त्याचं म्हणणं ते आहे, मग पाहिलं तू काय होते काय नाही. हो बरोबर आहे त्याचं. पहिली गोष्ट तर ऐकून घ्यायला लागल, तेव्हा तर समजून तुले पैसे कसे तयार होते. तर सरपंच साहेब या डोक्यात एक म्हटलं काल रात्रीपासून डोक्यात म्हणजे हा प्रश्न निर्माण झाला. आणि मग मला काही झोप लागे नाही राजे हो, म्हणून मी तुमच्यापाशी ही गोष्ट काढून पाहिली. याच्यासाठी आपल्याला असा उपक्रम राबवावा लागणार आहे का बा सगळे जे गावात आहेत तिथं सगळ्यात पहिले आपल्याला दवंडी द्यायची आहे. सरपंच साहेब दवंडी कायची द्यायची आपल्याला? दवंडी अशी द्यायची आपल्याला का सर्वांनी आपापल्या घरचं जे बेलफूल आहे ते इथं आणून द्या म्हणून. सरपंच साहेब मला असं वाटत नाही कोणी दवंडी वाजवली बा का आणून द्या बा म्हणून. कोणी आणून द्या जोगत नाही आहे. हो ना, ते हारण फुलं द्या आणून म्हटलं तर देते का ते लोक? आणून नाही देत लोक, घरी ठेवून पण आणून नाही देईल. त्याला असं वाटायचं कायसाठी आणि कायसाठी नाही. मग कसं करा पण आपल्याला हे लोकायले जे आहे बेल फूल
सगळं आता गणपतीचं आहे, गौरी पूजनाचं आहे, हे सगळं जमा झालेलं हे टाकून द्यायचं आहे. तर मग आता काय करावं आपण? सरपंच साहेब, माझ्या डोक्यात एक कल्पना आली. आपण गावामध्ये एक कॉम्पिटिशन ठेवू. कॉम्पिटिशन तसं आणून नाही देईन लोक. पण कॉम्पिटिशनच्या निमित्तानं करू शकते लोक हे. तर आपण कॉम्पिटिशनमध्ये 3 बक्षिसं ठेवू. 3 बक्षिसं. ज्याचं जास्त बेल फूल जे आहे बा, ते जर सगळ्यात जास्त ज्याचं होईल त्याला आम्ही पहिलं बक्षीस देऊ बा. असं जाहीर करू. मग लोक तर जमाच करते. जसं बाया कशा केसाला फुगे भेटते तर केस जमा करते आणि ते विकते, तर त्याला पैसे भेटते. तर मग बाया असं आहे ना बायाचं. तर तशाच प्रकारे आपण याचं करू आता, आपल्या बेलफुलाचं. मग त्या निमित्तानं बाया कॉम्पिटिशनच्या निमित्तानं जमा करते ते आणि इथं घेऊन येते बाया. हो राजू, तुम्ही असे म्हणून राहिले घेऊन यायला पाहिजे. मग कॉम्पिटिशन, मग तर बाया तुमच्या म्हणायच्याच होय माया जास्त आहे, बेलफूल माया जास्त आहे. मग कसं करा? हो याचंही बरोबर आहे. बक्षीस द्यायचं वांदा येईल ना मग राजू. अहो आपल्याजवळ आयडिया आहे ना, किलो मोजून घे ना, किलो ना. तुम्ही काही करा बा, ग्रुप करा, काही करा आणि तुमच्या ग्रुपले बक्षीस भेटू शकते. असंही करू शकते बाया. असंही टाकून देवा बरं त्याच्यात नियम. हो असंच करू. ज्या ग्रुपचं जास्त भरलं त्याला बक्षीस, त्याच्यापेक्षा कमी भरलं त्याला दुसरं बक्षीस, त्याच्यापेक्षा कमी भरलं तिसरं बक्षीस. ग्रुप न करा, काही करा, अशी त्याच्यात दवांडी देऊन देऊ आपण. त्या ग्रुपमधल्या सगळ्या लोकांचे नाव घोषित करून देऊ. बरोबर आहे राजू तुमचं. पण आता तुम्ही बक्षीसवाला बक्षीस द्या, ह्या देऊन देईन तुम्हाला बेलफूल. पण ह्या बाया कुठे देईन तुम्हाला बेलफूल? त्याचे नंबर नाही आले द्यायचं. हो राजू, आपण कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायची काही आपण एंट्री फी घेऊन नाही राहिलो. तर आपल्या याची अटच तशी राहील. कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायचा असं तर सगळ्याला द्या लागून सगळ्या ग्रुप गिफ्टले. त्याची थेच अट राहील ना आपली. मग जिको कोणी बाकी मग मस्त लावला बॉट. हे बरोबर लावला. बरोबर. नाही तर कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायची फी राहिली असती ना, तिथे कमी करून टाकली ना तुम्ही एक विषय. हे बरोबर केलं. आता गावात दवंडी जायचीच आहे. येईल काही सांगत नाही मी सुगा मी का मलाच माहीत आहे ना. माझ्या बायकोले दवंडी जायच्या अगोदर सगळ्या गावा बाया बच्चे जमा करून गेलं होतं. मग आम्हीच घेतो पहिलं बक्षीस. चला जा दोघं जण आणि दवंडीवाल्याला पैसे देऊन द्या आणि सगळे गावात दवंडी पिटून द्या. सरपंच साहेब, आपण जमा करून मग नेमकं काय करायचं तेच तर राहिलं सांगायचं तुमचं. हो राजे हो, याच्यापासून आपण खताची निर्मिती करणार आहे. आणि काही जण भस्म तयार करते. पण आपण आपल्या गावात म्हणजे एक खड्डा खोदू आणि ते सगळं बेल फूल आहे ते आहे ते सगळं मस्तपैकी का याच्यात टाकून देऊ आणि मग त्याच्यापासून खत निर्मिती होते आणि ते खत विकू. ते खत खूप सारं एवढ्या गाव भरातलं किती मोठं होते आपलं गाव, किती मोठं आहे राजे हो. आणि मग याच्यापासून खत निर्मिती आणि ते खत विकून टाकू आणि तेच पैसे आपल्या मंडळाला दान करून टाकू. झालं का नाही? डबलचा पैसा होऊन राहिला ना. पहा बरं. आणि प्रदूषणही होऊन नाही राहिलं. भूमी प्रदूषणही होऊन राहिलं, जल प्रदूषणही होऊन राहिलं, तब्येतही बिघडत नाही, काहीच नाही. आणि आपल्या गावाचंही चांगलं राहते वातावरण. आणि सगळं आपल्या गावातले भलं होते याच्यामुळं. तर हा उपक्रम म्हणून मला चांगला वाटला. वा वा, काय नंबर 1 एक उपक्रम आहे बराजे हो. खरंच पण गावाच्या हिताचं काम आहे. चला मग आपण करून टाकू हे लवकर लवकर. मग आता एक जण हे कामाला लागा. म्हणजे जेवणाच्या दिवशी लोकांना मग बक्षीस द्यायला होते ना आपल्याला. आणि हे कामही होते. अगोदरल्या दिवशी पण गणपतीच्या अगोदरल्या दिवशी याचा आपण निर्णय लावू. गणपती उठायच्या अगोदरल्या दिवशी. कारण की कसं आहे, बक्षीस द्यायला लागते ना आपल्याला. हो तसंच करून टाकू. चला मग आता झालं ना, जमलं ना. आणि जेवणाच्या कार्यक्रमाचं झालं आहे सगळं तयार आहे ना. हो ते तर सर्व तयार आहे. आता काय आपल्याला फक्त स्वयंपाक करून जीव घालला आहे गावावरले. हे कॉम्पिटिशन मला माहीत झालं. पण आपल्याच बायकोले आणि आपल्याच पोट्ट्याला भेटलं पाहिजे हे बक्षीस. तर आपल्याच घरी आलं पाहिजे हे बक्षीस पहिलंवालं. नाही काही तर 10-12 हजाराचं ठेवते हे बक्षीस. तसे नाही ठेवते. त्यापासूनच कामी लागायचं. मा बायकोला सांगतो बा लोकांच्या घरचं घेऊन ये बा म्हणून. पण आता काय करा, बक्षीस तर भेटवाच लागते आपल्याला. तर पानं चालते. मग हे तर लयच पानं येतं. मला माहीत आता काय येतं, एक झाडू घेऊन घ्या आणि झाडून टाका आणि हे पुरं एका पन्नीत भरून घरी घेऊन जा. कोणाला दिसलं नाही पाहिजे. नाही तर मला गेले माहीत होतं म्हणूनच केलं येईन. अरे कोणा माहीत हरतालिकेचं सण, गणपतीचं सण आणून टाकलं. पायवर इथंच आणून टाकला. ह्या कचरा आता उचला आणि घेऊन जा आपल्या घरी. आणि ते आपल्या बेलफुलाच्या याच्यात टाकून द्या. मिक्स केलं म्हणजे काय माहीत पडते. फक्त आपल्याला काय किलो ना जास्त भरले भरशी मतलब आहे. उचलतो हे घेऊन जातो इकडलं. 5 लागत जाईन आता रस्त्याचं. 11-12 हजाराचं बक्षीस ठेवते. हे कमी नाही ठेवत. मास्तर झाला, सरपंच झाले, हे काय कमी बक्षीस ठेवत नाही. फायदा करून घ्या लागते. गणपतीच्या सीझनचं पूर्ण घेऊन घ्या लागते. राखायचा धंदा मस्त झाला, याचाही धंदा मस्त झाला. पैसा उरते ना तेवढाच करा लागून. काय 8-15 दिवस करा लागते. आता जास्तीत जास्त 2-4 दिवस. 8-15 दिवस काय 2-4 दिवस 11,000 कमावून होते ना. कोणाला आता सध्या माहितीच नाही आहे. चला करून घेऊ आता. मा बायकोले त्याचं आधी म्हणत मला माहितीच नव्हतं. मला बायकोनच केलं असंच म्हणा लागून. अरे कुठे चालला रे घेऊन? कुठे चालला तू? काही नाही काका, असं बायकोनं लावलं ना. बायकोनं घेऊन चाललो पानाची डाय. झालं डोक्यात कल्पना नाही तर बुडा म्हणत होता. बुडा विचारत होता काही सांगायला पुरत नाही. हेच करून आपल्या अगोदर. आणि त्या बायकोले आता काय काम पडलं? हे तांब्याच्या दायावर याचं काय काम पडलं त्या बायकोले? आता पहिल्या दिवशी बांधा लागते ते ना. आज आजकाल काम आहे देवाला तर माहित नाही तसे म्हणा. असं ना तिला काही काम. तिने मला सांगितलं चालू मग घेऊन. याच्यातले तर काही पानं सडले दिसून जायला बाई, कापले कुपले. काय करत त्या पानाचं? चांगलं तर न्यायला नेऊन जराशे. काका जसे भेटले तसे घेऊन चाललो. काय करतात जसं भेटलं तसं घेऊन जायला लागत असते. नाही तर बायको को करते ना. ह्या बुड्याला दिसलो मी. आता अधिक कोणाला दिसलं नाही पाहिजे असं आहे. लक्षात आलं म्हणजे मग म्हणते ना लोक याला माहित होतं म्हणून. काय काम
कायसाठी नेऊन राहिला तर जाऊ दे असं काही आपल्याला काय करावं लागते आयडियाला काय माहित बाबा माणसाला काही समजलं नाही आणि पण कुतळलं कातळलं वाहिलं उगलं दिसून राहिलं आणि हे आणलं काय या माणसानं काही समजून नाही राहिलं हो हे कुठं आणलं उचलून कुठचं होय काय नाही घरानं घरात तुम्हाला फक्त दुर्वाने हेच आणायला लावलं होतं हे कुठं आणलं तुम्ही याचं काही गरज नसताना काय घरात तुम्ही भगीराची भरती भरतावा तुम्ही मा डोक्याला का आणतावा असं कोण करता तुम्ही कोणतीच गोष्ट ऐकत नाही तुम्ही हेच तुम्हाला पडत नाही तुमचं कुठचं विचलून आणलं काय काय चला फेका भरती बाहेर चला फेका होय जराशी कमी बोल बचल कमी कर कमी बचल कर आवाज नको करू आवाज नको करू म्हटलं तुले आज कमी करायला काय आवाज करावं लागते चालली मला मोठ म्हणाली बचल कमी करून म्हणून राहिली काय काम आहे त्याचं घरात घरून ठेवू ना घरात घरानं काय कमी आहे का पहिलीच हा घरानं आणून टाकून राहिली तुम्ही घरातला घरानं कमी करून राहिले बाहेर नेऊन टाकता तुम्ही घरात आणून राहिले काय घरात घरानं चालला तुम्ही बाहेरचा सोय ना बेकार वाला ना चांगला आणलं असतं काहीतरी देवासाठी आणलं असतं पण हे मला बेकार दिसून राहिलं ना तोडले ताळले दिसून राहिले लोकांना पानं आणि ते काय घरात घरानं आणून राहिले दिमाग आहे ना तुमचा काय काय करा तुला सांगून राहिलो ना उगर आहे म्हणून उगी राय चार लोकांना माहित झाली तुला उगीच ते राहतात काय बस ना उगी काय हो तुम्ही मला उगी राय म्हणता म्हणूनच म्हणून राहिली आणि मला म्हणते उगिरा करून राहिले घरात घराना करून राहिले मी काय पागल झालो काय बस ना उगी सांगतो घरात चालू घरात सांगतो तुला काय आहे त्याचं का म्हणून आणलं म्हणून बस उगी माणूस आहे बापा त्याचं कोणतं काम आहे का सोनं होय ओ आरामशीर आवाज कर सोन्यापेक्षा कमी नाही आहे आता थांब तू जराशी फक्त पाय मी तुला घरात गेल्यावर सांगतो मग तू म्हणजे हा नवरा काय म्याड नाही आहे घरात काय पसारा भरणारा माणूस नाही मी काय फरक पडला माणसाच्या डोक्यात याच्यात काय पैशाचा आहे सोन्या एवढा भाव म्हणते माणूस काय काय आहे एवढं फरक गिरत नाही पडलाच माणसाच्या डोक्यात कचरा मला म्हणते असे बोलून राहिले काही आता ससुदी होते माय हो आता खाली मुली इथे किचन मध्ये आणलं हॉलमध्ये सांगितलं असतं काय झालं असतं अव भीतीले सुद्धा कान असते आणि आपल्या घरच्या हॉलमधून बाहेर ऐकू जाते तुला ते अक्कल आहे का नाही आहे अक्कल तू काय गहाण ठेवली का काय माहित तुले याच्यासाठी कोणाला ऐकून गेलं पाहिजे म्हणून तुला होता बमल तर जरा ना उगी तर कशीच राहत नाही डोकं तर काहीच दिलं नाही तुला देवानं एवढं काय महत्वाचं आहे एवढं तुम्हाला मला अंदर येऊन सांगा लागून राहिलं हो मंडळाकडून कॉम्पिटिशन ठेवण्यात येऊन राहिली कॉम्पिटिशन कोणालाच माहित नाही आहे जे आपल्या देवाच्या इथचं देवापाशी बेलफुल असते ना गणपती पाचन हरतालिकेचं फेकलं का त्या हरतालिकेचं ती फेकून देणार होती आता पोराला म्हणत होती नेऊन टाक बा नदीत नेऊन टाकायला लावलं काय करता त्याचं तुम्ही हो ते तरी काम एक चांगलं केलं त्या फेकलं नाही बरं झालं मी काय म्हणतो कॉम्पिटिशन असं आहे का त्याच्यात जे देवाचं बेल फुलं हे ते आहे ते पुरे जमा जो करण आणि ज्याचं सगळ्यात जास्त भरण त्याला कॉम्पिटिशनमध्ये बक्षीस भेटणार आहे आणि तुला तर माहीत आहे ते आपल्या गावातलं बक्षीस काही कमी नसते 11,000 12,000 आणि 4-5 दिवसात कोण देते 11-12,000 आपण कामाला जाऊन कमावून जेव्हा आपल्या धंद्यात नाही भेटते तेवढे तर धंद्यात काही ना काही पैसा लावा लागते तर म्हणून राहिलो मी तुले आवाज करू नको आपल्या मंडळातल्या लोकांना सांगितलं पण म्या गुपच्या तवासपासून माझ्या डोक्यात प्लॅन सुरू करून दिला ते काही एवढे लक्ष देत नाही ते फक्त आणून द्यायच्या घरातली उली पण आपण म्हटलं नाही याच्याही बसून आपण फायदा घ्यायचा माझ्या डोक्यात एकदम भरलो डोक्यात आणि मी तसाच इकडे उगा आलो मला जे दिसलं रस्त्यावर ते उचलून आणलं आणि तू काय कर आता मी तर काही असं म्हणू नको मानवऱ्याला माहीत होतं असं तसं काहीच म्हणू नको तू काय कर आपल्या खिडल्या ज्या बाया आहे ना त्याच्या घरी आत्ताच जाय लगेच म्हणजे गावात 2 दिवसाच्या अगोदर घंटी व्हायच्या अगोदर मग त्याच्या घरचं बेल फुल घेऊन ये हो कोणीतरी आलं वाटते कोणतरी हो मी नाही जात पोराले पाठवा पोराले तुम्ही पोराले बरोबर बाहेर समजा आता कोणती तरी बाई आली ते काहीतरी म्हणून तुम्ही त्या पोराले बरोबर खाण्यात सांगा खोलीत न्या तिकडे आणि त्याला सांगा मी तिच्यासोबत बोलतो त्या बाईसोबत काय बाई महत्वाच्याच कामी येते राहिलं माणसाचं माय बोलायचं आली कोण होतं बक्षीस काय कमी आहे काय बरोबर आहे माणसाचं मैत्वाच्या अगोदर दिन बेलफुल मग दिन काय त्या माणसाचं बरोबर माझ्या घरच्या का काय करून राहिली मी माझ्या कामात आहे सध्या काय मला कंपनी नाही आहे कसं ते बोलून राहिली कोण काय नाही तर चांगली बोलत असते नुसत्या कामाच्या टाइमला येते चल भांडे रचून घेतो तशी काही पळत नाही कामाला बसली म्हणजे पळते तरी निदान अहो माय बोलाव का हिच्यासोबत काही बोलायच्या मला याच्यात दिसत नाही ते तिला असं वाटून राहिलं का मी बोलली नाही पाहिजे म्हणून म्हणूनच अशी करून राहिली वाटते काऊन अशी करून राहिली हो माही चल बाप्पा कोणाला जवळ झाल्यापेक्षा आपल्याच घरी गेलेलं बरं कोणाच्या घरी थांबायला पुरत नाही तिथं साजरी बोलते आज काय झालं काय कोणता रेट त्याला तिले त्याबरोबर तोंड पलटून दिलं लगेच कामाला लागली गेली बापा नाही तर अर्धा 1 तास राहिली असती केलं असतं दिमाग कुठ माझ्या माणसासोबत राहिलं बोलायचं हो यावं गेली ते या इकडे गेली काय नाही तर ते 1-2 घंटा जातच नाही आणि आज कशी काय गेली होती लवकर हो आपलं महत्वाचं काम असल्यावर दुसऱ्यासोबत बोलायला पुरत असते काय मी केलं तिला जरासं म्हणजे तिला दाखवलंच नाही का बा मला कामच आहे बा असं दाखवलं मी तिले आणि इग्नोर केल्यासारखंच केलं मी तिले आणि तिला समजलं काही बोलून नाही राहिली बा आपल्यासोबत चांगली गेली ते चालली गेली असं बरं केलं तशी काही जात नव्हते 1-2 घंटा काही आपल्या घरातून निघत नाही ते मी काय म्हणतो जाय पोरगं तर काही आहेच नाही घरी तूच जाय 2-4 बायाच्या घरी घेऊन ये 2-4 बायाच्या घरून जमा करून कायसाठी म्हटलं तर काही नाही माझ्या पोराला पाहिजे म्हणते म्हणा माझ्या पोरगं शाळेसाठी पोट्ट्याला सांगून देजो घरी आल्याबरोबर कोणी विचारलं तर कायसाठी आहे म्हणून सांगजो माझ्या पोरगं घेऊन जात नाही तर अशी कर ना माझ्या पोरगं नदीवर नेऊन टाकते म्हणा थोडी माझ्या घरचं घेऊन चाललं तर अशी म्हणतो असंच म्हणतो नेऊन टाकून राहिलं म्हणून नाही तर मग आपल्याला पुरं चालून म्हणा ना येईन सारं घरात भरलं म्हणून आपल्याला म्हणा ना
त्याला माहीत होतं म्हणून असं नाही झालं पाहिजे ना. शाळेगिरीचं नाव सांग नाहीतर ह्या म्हणून नेऊनच टाकायला लावते ना आपल्या इच्छा पोट्ट्याला नेहमी नेहमी. आणि आता मग आपल्याला निमित्त भेटलं बयाच बा दाखवून द्यायचं, कागद भरून द्यायचे त्याच्या हाती आणि जा बा घेऊन हे घरात भरून द्यायचं आपल्या. असं करू आपण. असंच करतो का बा बाय पोरगं नेऊन टाकते बा, देऊन द्या बा तुमच्या घरचं असं म्हणून मी अड्डा दोन्हीच्या घरचं घेऊन येतो आणि त्याच्यापाशी बयाच कागद पाठवून द्यायचे. आणि असं नजरेत येते का बा नेऊन टाकलं बा नेलं तर बा त्यानं पोत्या पांढऱ्या पोत्यात द्यायचं दिसलं नाही पाहिजे अशा. कागद बयाच भरून द्यायचे असे घेऊन द्या म्हणा बाबू, दिखावा करायचा फक्त. तरी चांगली शक्कल लढवली बापा, नाही तर मग आपल्यावरच घेतला संसारीन दाऊट. टाइमपास नको करू, बाय बच्चा घेऊन ये लवकर.